दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अजितदादांचा उजवा हात असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, कोकणातील रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी संसदेत मराठीत आक्रमक भाषण करताना सुप्रिया सुळे यांना सुनावलं आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने शरद पवार साहेबांची काय हालत केली हे मी जवळून पाहिलं आहे. शरद पवार साहेबांनी पुलोच स्थापन केली, सरकार स्थापन केलं, मात्र शरद पवार साहेबांनी संजय गांधींचं नेतृत्व नाकारलं. इंदिरा गांधी यांना सत्ता मिळाली म्हणून शरद पवार साहेबांचं सरकार बरखास्त करण्याचं काम कोणी केलं, असा सवालच खासदार सुनील तटकरे यांनी संसदेच्या सभागृहात बोलताना विचारला आहे. आम्ही एनडीए सोबत जाण्याची भूमिका घेतली आहे, ती अत्यंत विचारपूर्वक घेतली आहे, असंही सुनील तटकरे यांनी अधोरेखित केलं आहे. त्यामुळे ताई, शरद पवार साहेबांचं सरकार सुद्धा बरखास्त करण्याचं पाप कोणी केलं तर ते काँग्रेसने केलं, असं तटकरे यांनी सभेत बोलताना सांगितलं. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू नका, असं तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना थेट सभागृहात सुनावलं आहे. यावेळी तटकरे यांनी काँग्रेसचा सगळा इतिहासच संसदेत आपल्या आक्रमकपणे भाषण करत सांगितला. काँग्रेसने शरद पवारांची सुद्धा काय हालत केली हे बघणारा ताई मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नीतीबद्दल आपण मला शिकवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, अशा शब्दात तटकरे यांनी खडे बोल सुनावले आहेत. 77 साली लोकसभेची निवडणूक झाली आणि आणीबाणीच्या अतिरेक्यामुळेच या देशामध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला. काय पाहिलं आपण 1980 तर होतो, त्यावेळेला मी राजकारणामध्ये नव्हतो, पण जे सत्य आहे ते सत्य कधी मला नाकारता येऊ शकणार नाही. आज आपली भूमिका घेतली एनडीए बरोबर सोबत जाण्याची, ती विचारपूर्वक घेतली, कारण काँग्रेसचा इतिहास पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटलं अरे काँग्रेसनी पवार साहेबांची काय हालत केली हे बघणारा ताई मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नीतीबद्दल मला शिकवण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी काय म्हणता येणार नाही. मला आज या ठिकाणी जरूर सांगायचं आहे की 1980 साली या देशामध्ये चरणसिंग साहेबांचं सरकार होतं, त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्यानंतर स्वर्गीय चव्हाण साहेब त्याला देशाचे उपपंतप्रधान झाले आणि काही दिवसाच्या कालावधीच्या नंतर त्यावेळेला सरकारचा पाठिंबा काढला गेला. विचारलं गेलं इंदिराजींना का काढलं, सरकार बनवण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला, सरकार चालवण्यासाठी नाही. म्हणजे 5 वर्षाचं सरकार 2.5 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची घटना कोणाच्या मार्फत घडली हे सुद्धा आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे. 1989 सालामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं, मंडल कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि चंद्रशेखर साहेबांचं सरकार आलं, त्याला सुद्धा काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला. परंतु राजीव गांधींच्या घरावरती 2 पोलीस पाळत ठेवतात म्हणून चंद्रशेखरांच्या सरकारचा पाठिंबा काढण्याचं पाप याच काँग्रेस पक्षांनी केलं आणि देशाला मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आज संविधानाच्या गप्पा तुम्ही मारतात, ज्या संविधानामध्ये 5 वर्ष या देशाची लोकसभा अखंड असं ज्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं, त्या देशाला मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी काँग्रेस पक्षांनी केलेलं पाप त्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. 91 साली नरसिंहरावांचं सरकार आलं, सलग 6 वर्ष चाललं. 96, 98, 99 3 वर्षामध्ये 3 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. का आणि कशामुळे झाले? या राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रातून मी अध्यक्ष महोदय येतोय, शरद पवार साहेबांचं पुलोचं सरकार होतं, इंदिरा गांधींना सरकार सत्ता मिळाली, शरद पवार साहेबांनी संजय गांधींचं नेतृत्व करण्याचं नाकारलं, म्हणून शरद पवार साहेबांचं सुद्धा सरकार बरखास्त करण्याचं काही पाप कोणी केलं? काँग्रेस पक्षाच्या सरकारने केलं. पण त्याच्याबद्दलचा आम्हाला सांगण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू नका. आणि म्हणूनच संविधानाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते. आज गरज आहे 1 नेशन 1 इलेक्शनची. ते धाडस, ते आत्मविश्वास नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दाखवला आणि याला भीती वाटते आहे की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका एका वेळेला होतील, तर ज्या राज्यामध्ये आज कदाचित काँग्रेस पक्षाला यश मिळालं असेल त्या राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला यश मिळणार नाही. अशा भयगंडापोटी एक क्रांतिकारी बदल जो घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला होता, एकाच वेळेला सार्वत्रिक निवडणुका देशाच्या आणि राज्याच्या झाल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये ज्याला वेगळ्या भूमिका घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला विरोध करण्याची भूमिका
जाणीवपूर्वक या ठिकाणी केली जाते. आश्चर्य वाटतंय आज या ठिकाणी भाषण ऐकल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमधला दारुण झालेला पराभव अजूनही काँग्रेस पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष विसरलेला दिसत नाही. मी मगाशीच उठणार होतो त्यावेळेला मी ते सांगणार होतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं त्यावेळेला मतदानाची वाढ ईव्हीएम तुमच्या अजिबात लक्षात आलं नाही. या देशातील संविधान धोक्यात आलं असं खोटं नॅरेटिव्ह देशभरामध्ये प्रस्थापित करत त्या कालावधीमध्ये तुम्ही त्या सर्वांची मतं घेण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही एकदा त्यावेळेला यशस्वी झालात. पण त्याच वेळेला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या रायगडच्या ऐतिहासिक भूमीतून या 18व्या लोकसभेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये मी निर्वाचित झालो त्याचा मला अभिमान निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतोय. पण आज नेमकं तेच म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जवळपास 10 मुख्यमंत्री तयार झाले होते. वाटलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्यांची सत्ता त्या ठिकाणी येईल. परंतु त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी काही क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतले. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैसे यश महायुतीला त्या ठिकाणी मिळालं. काय पाहिलं आपण हो मिळालं. मी उदाहरण देणार आहे. मी मतदान सांगणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातलं आणि लोकसभा मतदारसंघातलं. माननीय सदस्यों से मैं कहना चाहती हूँ टाइम मिक्सिंग होत नाही. माननीय सदस्य प्लीज अभी या तो अंग्रेजी में या हिंदी में बोले क्योंकि कुछ दिक्कत है. हिंदी या इंग्लिश. Yeah, I can speak in English. That is not the matter. हिंदी या इंग्लिश But में the way by which ठीक है the leader of opposition has insulted the people of Maharashtra mandate. That is what I decided to speak in Marathi. ठीक. महाराष्ट्रातल्या जनतेने अभूतपूर्व जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने the people of the Maharashtra has given the mandate to the NDA. That is what till the frustration of these people has not gone. So that is what LOP Mr. Rahul Gandhi has said so. So that is what I am expressing my views in my Marathi. I may be please allowed to speak in Marathi because all of Maharashtra just speaking, just looking at my speech here. का मला या ठिकाणी बोलावं लागतंय की आज या वक्तव्यामध्ये जे काही बोललं जात आहे महाराष्ट्रातले शिवशाहू फुले आंबेडकरांचे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या ऐतिहासिक रायगडच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब दोनदा आले. परंतु या देशामधल्या त्यावेळच्या पंतप्रधानाला कधी येण्याची वेळ मिळाली नाही. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होता का सन्मान होता त्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.